रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 146. दिवट्या वाद्य लावणी खाणे, करुणी मंडण दिली हाती. नवरा नेईल नवरी घरा, पूजन वरा पाद्याचे. गौरविली विहीण व्याही, घडिले काही ठेवू नका. करू द्यावे व्हावे बरे, ठाईचे कारे न कळेची. वऱ्हाडियांचे लागे पाठी, जैसी उटी कातेली. तुका म्हणे जोडीला थुंका, पुढे नरका सामग्री. ज्या घरी लग्न असते त्या घरी दिव्यांची आरास केली जाते. वाजंत्री लावतात व मोठ्या थाटात पंचपक्वान्नांच्या मेजवान्या होतात. वधूचे आईबाप वधूच्या अंगावर दागदागिने घालून उंची वस्त्रे नेसवून तिला वराच्या हातात देतात. आता नवरा नवरीला आपल्या घरी नेणार अशी सर्वांची त्यावेळी भावना होते. वराच्या पायाचे पूजन केलेले असते. विहीण व व्याही यांना आहेर इत्यादी उपचारांनी गौरविलेले असते. आमच्याकडून काही अपराध घडले असतील तर मनात ठेवू नका अशी त्यांची प्रार्थनाही केली जाते. नवरा मुलगा कसाही वागला तरी त्यास वागू द्यावे, त्याच्या प्रत्येक करण्याचा गौरव करावा, ही रीत तुम्हास कशी रे कळत नाही, असे वधूकडील मंडळी एकमेकास बोलतात. लग्न समारंभास आलेल्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्याकरिता सारखे त्यांच्या पाठीशी राहतात. जशी चंदनाची उटी अंगाला चिकटते त्याप्रमाणे पाहुण्यांना चिकटून राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने लग्न समारंभ थाटाचा केला तर ठीक असते, नाहीतर सर्व पाहुणे तोंडावर थुंकतात. कदाचित थाटात लग्न केले आणि पाहुण्यांनी वाहवाही केली तरी हरिभक्ती न केल्यामुळे पुढे प्राप्त होणाऱ्या नरकाची सामग्री जोडून ठेवलेली असते. रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.